हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सर्व गुरु अभिषेक वगैरे मला करायचा आहे. आणि आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील आहेत, आणि त्याच्यानंतर खूप छोटे मोठे खूप आपल्याला गुरु असतात. छोट्या कळत नकळत आपल्याला काही गोष्टी शिकून जातात. ते आपले सर्व गुरु आहेत, त्यांना पण गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता सर्व मला आवरायचं आहे. मी आता अभिषेक वगैरे पहिलं देवपूजा वगैरे करून घेणार आहे. आज स्वामी समर्थांना अभिषेक करायचा आहे, बाळकृष्णांना पण अभिषेक करायचा आहे. ते सर्व अभिषेक वगैरे करून घेते. आणि आज स्वयंपाक वगैरे काही नाही आहे. आज उपवास आहे सगळ्यांचा, म्हणजे परच्या डॅडूंचा आणि माझा उपवास आहे. त्यामुळे स्वयंपाक जास्त काही नाही आहे. परीचं खाऊ बनवून देणार आहे, स्वामीला स्वामीचं खाऊ बनवून देणार त्यांच्या वेळेनुसार. आणि आधी बाकीची कामं मग आवरून घेणार. आधी पहिली अभिषेक वगैरे करून घेणार. सकाळी हळदीचं लेपन वगैरे उमरायला करून झालं आहे. आता देवपूजा वगैरे करून घेते. चला तर भेटते, तुम्हाला दाखवते आज मी देवपूजा वगैरे कशी करते आहे ती. बघूया, जमल्यास दाखवेन. कारण स्वामी असं मध्ये मध्ये करत असेल ना, तेव्हा कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे पकडायला नाही जमत, पण दाखवायचा प्रयत्न करते. आता ना इथे मी देवपूजा करायला सुरुवात केली होती. बराच वेळ इथे ना स्वामी झोपेल का याची ना खूप वेळ मी वाट बघितली. स्वामी आता झोपेल, पण स्वामी काही झोपला नाही. त्यानंतर मी ना स्वामीलाच घेऊन म्हटलं आज पूजा करूया. नाही तर बराच वेळ होत होता स्वामी पूजा करायला. त्यामुळे इथे स्वामीला घेतलं आणि पूजा करायला सुरुवात केली. अगोदर इथे सगळं देव वगैरे बाहेर काढून सगळं देवारा वगैरे साफ करून घेतला. त्याच्या खालचं वगैरे कापड वगैरे चेंज करून दुसरं घालून घेतलं आणि देवपूजा करायला सुरुवात केली. अगोदर इथे सर्व देवांची वगैरे पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर मला ना स्वामींना अभिषेक करायचा होता. त्यासाठी इथे ना मी अभिषेक वगैरे करायला घेतला. त्याच्यानंतर इथे अभिषेक वगैरे स्वामींना करून झाला आणि सर्व देवपूजा वगैरे आवरून घेतली. आणि इथे छान असं देवपूजा वाटत होती. रोज ना देवपूजामध्ये फुलं वगैरे असली ना तर देवपूजा करायला खूप छान वाटतं. कारण रोज असं शक्यतो फुलं वगैरे नाही भेटत. मी 2-3 झाडं लावली आहेत फुलांची. त्यांची असतात थोडी 2-4 रोज फुलं अशी थोडीफार, पण देवपूजामध्ये फुलं असल्यावर खूप छान वाटतं. नाही, इथे सर्व आता देवपूजा वगैरे आवरून झाली. थोडा वेळ थांबली. स्वामीला आणि परीला पण जेवण वगैरे त्यांना भरून घेतलं. आणि आज थोडा दुपारी जेवणाला वगैरे स्वयंपाकाला सुरुवात केली होती. मला आज ना पुरणपोळ्या वगैरे बनवायचं होतं. आज स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवायचं होतं आज मला. त्यासाठी इथेच लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि पहिल्यांदाच इथे मी पुरणपोळीसाठी डाळ वगैरे कुकरमध्ये ठेवलं होतं. तोपर्यंत डाळ वगैरे शिजत होती. त्यानंतर पीठ वगैरे सगळं भिजून ठेवत होती. आणि पीठ वगैरे भिजेपर्यंत बाकीचं स्वयंपाक आवरून घ्यायचं. आणि इथे ना स्वामी पण खूप मध्ये मध्ये करत होता, ऐकतच नव्हता अजिबात. त्याला घेऊन आवरायचं म्हटल्यावर बराच वेळ लागणार होता. म्हणून आज मी दुपारी स्वयंपाकाला सुरुवात केली, म्हणजे थोडं त्याला घेऊन वगैरे करता येईल. त्यामुळे मध्ये जरा थोडा वेळ ना स्वामी अर्धा पाऊण तास झोपला होता. त्या वेळामध्ये वगैरे ना वाटण वगैरे काढून घेतलं होतं, कांदा खोबऱ्याचं कटाच्या आमटीसाठी. आणि आलं लसूण पेस्ट वगैरे पण संपल्या होत्या, ती पण बनवायची राहिली होती. त्याचं वगैरे सगळं तयारी करून घेतली मी. आणि बाकीच्या सगळं भाज्या वगैरे बनवायच्या होत्या त्या बनवून घेतल्या. त्याच्यानंतर स्वामी उठला, त्यानंतर वगैरे वाटण वगैरे मिक्सर वगैरे लावून घेतला. आणि ते कटाची आमटी वगैरे बनवायला घेतली मी. बाकीचा अजून थोडाफार स्वयंपाक बनवायचा होता. पोळ्या वगैरे लास्टला ठेवल्या होत्या मी बनवायसाठी. आमटी वगैरे इथे बनवून वगैरे घेतली. आणि किचनवरचा पसरा वगैरे थोडा आवरून घेतला. आणि त्याच्यानंतर इथे कुकरमध्ये पुरण होतं ते काढून घेतलं. आणि त्याच कुकरमध्ये इथे भाजीसाठी बटाटे वगैरे उकडवायला लावले. बटाटे वगैरे उकडपर्यंत इथे पोळ्या वगैरे थोड्याफार करून घ्यायच्या, असं चाललं होतं. आणि इथंच ना पोळ्या किंवा रोज चपाती वगैरे बनवायच्या वेळी ना स्वामी लयच रडत असतो उचलून घ्यायसाठी. आणि इतर वेळी स्वामीला उचलून घेऊन करता येतं, पण
पोळ्या वगैरे करताना स्वामीला घेऊन काहीच जमत नाही. त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे मला शूट करायला नाहीच जमलं. नंतर नैवेद्य वगैरे संध्याकाळी 7:30 वाजले होते मला आवरायला आणि नैवेद्याचं ताट वगैरे करून घेत होती, कारण 7:30 वाजले. म्हटलं नैवेद्य पहिलं स्वामींना दाखवून घेऊया. आणि नैवेद्य वगैरे करून घेतला आणि स्वामींना नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून घेतली. आणि आज ना व्हिडिओमध्ये काही दाखवता आलंच नाही, कारण दिवसभर खूप गडबड झाली होती आणि स्वामीला घेऊन असं ना प्रत्येक वेळी स्वामी मध्ये मध्ये करत राहतो, त्यामुळे काय जास्त व्हिडिओ वगैरे करता आलाच नाही. त्यामुळे आज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला खरंच लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.